तर सकाळी हळूहळू बदलणारं चित्र नंतरच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये इतकं झपाट्यानं बदललं आणि अनेकांना जबरदस्त धक्का बसला, प्रामुख्यानं उत्तर प्रदेशामध्ये. आणि जे आकडे आहेत ते अनेक तज्ज्ञांचे डोळेही फिरवून टाकणारे आहेत. तसं सर्वसामान्यांच्या मनात काय चाललं होतं तेही आता या सगळ्या निकालांच्या मधनं समोर आल्याचं आपल्याला दिसतं आहे. या सगळ्यामध्ये जे वेगवेगळे प्रश्न चर्चिले जात आहेत त्याच्यातला एक प्रश्न असा आहे की जातीय समीकरणांवर आधारित ज्या पद्धतीच्या निवडणुका आतापर्यंत उत्तर प्रदेशात चालत होत्या, ज्या पद्धतीचं राजकारण उत्तर प्रदेशात चालत होतं, ते कदाचित या निवडणुकांच्या नंतर वेगळ्या प्रकारचं चित्र दिसेल का, या संदर्भात आपण विविध मान्यवरांची चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत प्रेम शुक्लाजी, भाजपचे नेते आहेत, अखिलेश दुबेजी आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, यासोबत अनुराग चतुर्वेदी आहेत, राजेश चौधरी आहेत, आपचे नेते. अनुराग चतुर्वेदीजी ज्येष्ठ विश्लेषक आहेत, उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा विशेष अभ्यास आहे. पार्थ एमएनआय आपल्यासोबत एक तरुण असा पत्रकार आहे, आणि अभय देशपांडे आहेत आपले राजकीय विश्लेषक. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या चर्चेत आता आपण पुढच्या टप्प्यात जाऊयात. थोडंसं एक एक जे आकडे आलेत त्याचं विश्लेषण करूयात. आपल्या टी व्ही स्क्रीनवर माझ्या वरच्या बाजूला तुम्ही पाहताय टी व्ही स्क्रीनच्या उत्तर प्रदेशचे आकडे जे आता पूर्ण स्पष्ट होतील थोड्याच वेळात. या बाजूला तुम्ही पाहताय आहात ते आहेत उत्तराखंड आणि गोव्याचे आकडे, तेही आकडे बदलत आहेत मणिपूरचे. आणि गोव्याचे आकडे जे टी व्ही स्क्रीनच्या खालच्या बाजूला तुम्ही पाहताय, थोडीशी अस्पष्ट स्थिती गोव्यातली, पण तरीसुद्धा काँग्रेस ही सत्ता स्थापनेच्या जवळ जाऊ शकते अशा प्रकारची स्थिती. कारण पश्चिम गोव्यातल्या जागांची जी मतमोजणी आहे ती आता पुढच्या काही वेळात झपाट्यानं सुरू होते. अनुरागजी, काय तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीचं मतदान झालंय ते पाहता जी जातीय समीकरण आतापर्यंत उत्तर प्रदेशात मांडली जायची, ज्या समीकरणांवर आधारित आतापर्यंत राजकारण चालायचं, ते थोडंसं कुठेतरी बदललंय, आणि काय ह्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं? ज़्यादा तो नहीं बदला है. देखिए, मुझे ऐसा लगता है कि जो बीजेपी जो थी उसने एक स्ट्रेटजी के रूप में खास करके जो ओबीसी में केवल जो यादव लोग थे उनके अलावा जैसे पासी है, निषाद है, जो दूसरी जातियां थी, उन पे बहुत ध्यान दिया. और गैर जाटव जो मायावती के सपोर्टर्स थे उनके अलावा उन पे बहुत कंसंट्रेट किया. और साथ साथ हिंदुत्व का भी इसमें हिस्सा था और विकास का भी. तो तीन चीज़ें जब मिल गई तो मोदी लहर एकदम बहुत तगड़ी चल गई. और मुझे ऐसा लगता है कि 2014 के जो लोकसभा के चुनाव थे उसी का ये रिप्लिका है. और अभी भी जो डीमोनेटाइजेशन में जो गरीबों का, तो एक तरीके से आप ये भी मान सकते हैं कि वो मोदी जी जो है वो इंदिरा गांधी भी बन गए और अटल बिहारी वाजपेयी भी बन गए. तो जब ये दोनों ये बन गए वो, तो इससे उनका कद जो था इतना ऊपर बढ़ गया है कि वो इन दोनों से भी बड़े लग रहे हैं. जी अखिलेश जी, क्या आप सहमत हैं इनसे? देखिए, मैं आपसे कहना चाहता हूँ, सबसे पहले तो बीजेपी और बीजेपी के कार्यकर्ताओं नेताओं को उत्तर प्रदेश और उत्तराखंड के लिए बधाई, क्योंकि हम एक हेल्दी राजनीति में विश्वास करते हैं. उन्हें पूरी तरह से बहुमत जनमत मिला है, तो उनको बधाई हो. रही बात मोदी जी के कद का, तो ये पूरा चुनाव भारतीय जनता पार्टी ने नहीं, केवल मोदी जी ने लड़ा है, ऐसा इस रुझान से, इस नतीजे से पता चल रहा है. जिस ढंग से 4-5 दिन 3 दिन बनारस में रुककर प्रचार करना, पूरी 2 दर्जन से ज़्यादा मंत्रियों को साथ में लेकर उनको जिम्मेदारी देना, तो कहीं न कहीं ये पूरा चुनाव मोदी जी के इर्द गिर्द घूमा है. और तभी इतनी बड़ी जीत, क्योंकि 2014 की तरह ही 543 में से 282 सीटें मोदी जी जीते थे देश में, और यहाँ पर तो इससे भी बड़ी जीत मोदी जी को हुई है. तो कहीं न कहीं ये मैं गुरुजी की बात से सहमत हूं. पूछना चाहता था, जो सवाल मैंने अनुराग जी से पूछा था कि जातीय समीकरण क्या पूरी तरह से अभी आगे वाले चुनाव में बदल जाएंगे, ऐसा आपको लगता है? जी बिल्कुल बदल जाएंगे. आने वाला जो युवा है, आने वाला जो जनरेशन है, वो विकास पर, डेवलपमेंट पर बात करेगा और वोट करेगा. कहीं न कहीं कांग्रेस पार्टी और समाजवादी पार्टी, कहीं न कहीं हम जो विकास किए थे पिछले 5 वर्षों में अखिलेश यादव जी के द्वारा, वो जनता तक लेकर नहीं पहुंच पाए, और इसी का कारण है कि इतनी बड़ी हार का हमें सामना करना पड़ा. लेकिन हार और जीत तो राजनीति में होती रहती है, लेकिन आने वाला वक्त केवल और केवल विकास का होगा. जो पार्टी विकास को लेकर जाएगी वही आगे जाएगी. जातिवाद बिल्कुल खत्म हो जाएगा. प्रेम शुक्ला जी, ऐसा है कि आमतौर पे देखा गया है की उत्तर प्रदेशातल्या तरुणांना नोकरी, रोजगार याची आवश्यकता आहे, आणि आता मोदींच्याकडे उत्तर प्रदेशातला तरुण फार आश्वासकरित्या पाहतोय. त्याला अपेक्षा आहेत की याच्यातनं पुढे काही आपल्याला असं मिळेल.
पण त्याला मिळणार या सगळ्या गोष्टी जातीय समीकरणांच्या सुद्धा परे ठरतील असं वाटतंय तुम्हाला? नाही. बघा, मोदीजींनी हे स्पष्ट केलं वाराणसीत की काही जे भाजप सोडून बाकीचे जे पक्ष बसपा असेल किंवा सपा असेल किंवा काँग्रेस असेल, ते कुछ लोगों का विकास असा त्यांचा, कुछ लोगोंचा का वोट और कुछ लोगों का विकास, आणि भारतीय जनता सगळ्यांचा वोट आणि सगळ्यांचा विकास, सबका साथ सबका विकास, हे 308 सीट जे भाजपला दिसत आहेत त्याचं कारण हेच आहे. म्हणजे एखादा बसपाची सरकार आली तर जाटव समाज सोडून बाकी कोणाचं चालणार, आणि सपाची सरकार आली तर यादव आणि मुसलमान यांना सोडून तिसरं कोणाचं ऐकणार नाही. काँग्रेसमध्ये ते एक ठराविक अमेठी आणि रायबरेली या पुढचा कुठल्याही कार्यकर्त्याची कोणी ऐकणारा व्यक्ती नाही. आणि भाजपमध्ये जे सगळ्यांचा विकास, सगळ्यांचा साथ आणि सगळे जे जाती जमाती आहेत, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने जे काम केलेलं आहे त्याचा हा विजय आहे. बरं, पार्थ, तू कसं बघतोस एक तरुण म्हणून याकडे कसं पाहतो? यूपीमध्ये एम्प्लॉयमेंट हा खूप मोठा एक मुद्दा आहे, त्यात काहीच डाऊट नाही. म्हणजे ज्या कन्सिस्टंटली तरुण मुलं असं मला सांगत होती की आम्हाला यूपीच्या बाहेर जायचं आहे, आम्हाला मायग्रेट करायचं आहे, ते भीतीदायक आहे. त्यामुळे त्यात काहीच डाऊट नाही. आणि अखिलेश यादवनी लॅपटॉप्स दिले आहेत, स्मार्टफोन्सची प्रॉमिसेस केली आहेत, पण अनेक तरुण मुलं असं मला म्हणाली की आम्हाला नोकऱ्या द्या, म्हणजे आम्ही आमचे स्वतःचे स्मार्टफोन्स विकत घेतो, आम्ही आमचे स्वतःचे लॅपटॉप्स विकत घेऊ. त्यामुळे त्याचा परिणाम फारसा झालेला दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे BJPने इकडे CM कॅन्डिडेट डिक्लेअर केला नव्हता. सो मी अनेकांना विचारलं की तुम्ही मोदींना वोट करणार, पण मोदी तर दिल्लीत असतील. तर त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की जो भी मोदी जी देंगे CM वो उन्हीं का, जो भी CM होगा वो उन्हीं का आदमी होगा. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम त्यांना वाटत नव्हता. दुसऱ्या बाजूने कास्ट इक्वेशन्स मॅटर करतात, यात काही डाऊट नाही. अनेक तरुण मुलांशी मी बोललो तेव्हा ते स्वतःहून असं म्हणत नाहीत की आम्ही जातीच्या आधारे वोट करतो. पण मी एका टीचरशी बोललो लखनौ युनिव्हर्सिटीमधल्या, तेव्हा त्या टीचरनी मला असं सांगितलं की मीडियासमोर, एखाद्या काय स्ट्रेंजरसमोर असं कोणीही सांगत नाही की आम्ही जातीच्या आधारे वोट करतो. बट यू स्क्रॅच द सर्फेस अँड इट ऑल कम्स आउट. सो आणि शी वॉज राईट. तुम्ही रिझर्वेशनबद्दल त्यांना विचारा, त्यांची मतं ऐकून घेतल्यावर असं वाटत नाही की त्यांनी जातीचा कधीही विचार केलेला नाही. तुम्ही त्यांना प्रत्येकाला प्रत्येक पार्टीने कसं कोणाला तिकीट दिलंय, त्याचा कास्ट वाईज डिवाइड विचार करूनच ते माहिती असतं. प्रत्येक तरुण मुलाला हे माहिती होतं. त्यामुळे कास्ट इक्वेशन्स मॅटर करत नाहीत असं मला वाटत नाही. इव्हन तरुण मुलं सुद्धा ते त्यांच्या ध्यानात ते असतं. पण तरी अभय, काही प्रमाणात तरुणांच्यामुळे किंवा जे आकडे आहेत त्या आकड्यांच्यामुळे तरी वेगळ्या प्रकारचा विचार उत्तर प्रदेशातल्या राजकारणाचा इथून पुढे होईल. नाही, निश्चित जातीचं ज्यावेळेस आपण राजकारण म्हणतो, उत्तर प्रदेशमध्ये जातीचं राजकारण संपलंय असं मी या निकालावरून मान्य करत नाही. एक आहे की त्याच्यावर जाऊन लोकांनी मतदान केलंय, म्हणजे तो बेस आहेच आहे. म्हणजे जे सोशल इंजिनिअरिंग भाजपाने केलं होतं आपणा दलला घेऊन बरोबर, किंवा भारतीय समाज पार्टीला घेऊन कुर्मी आणि ह्या सगळ्या वोट्सचं, त्याचा त्यांना ॲडव्हान्टेज निश्चित झालेला आहे. परंतु दुसऱ्या त्याचबरोबर भाजपाला यापूर्वी मिळालेलं यश म्हणजे पोस्ट बाबरी नंतरचा जो होता इरा, तो टोटली कम्युनल पोलरायझेशन होतं. पण हे तसं हे यश मला तसं नाही वाटत आहे. याच्यामध्ये मिक्सचर ऑफ पोलरायझेशन अँड ॲस्पिरेशन ऑफ द पीपल. म्हणजे स्पेशली जो नवीन आता यूथ आलेला आहे, ज्याला आता रोजगारासाठी सगळे देशभर फिरतात, देशभरात त्यांना म्हणजे हे बाहेरचे आलेले लोक म्हणून, मायग्रंट म्हणून त्यांना ते सगळं फेस करायला लागतं. तर आपल्या राज्यामध्ये आपल्याला रोजगार देणारा, कारण आज नवीन जो यूथ आहे त्याला म्हणजे फ्रीबीज नको आहेत, त्याला इक्वल ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. आणि ते ॲस्पिरेशनल जो क्लास आहे त्यांना BJP कुठेतरी मला वाटतं की नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व अपील होतं आहे. दुसरी गोष्ट अशी होती की तिकडे समाजवादी पार्टीचा मागच्या 5 वर्षातला जो कारभार होता त्यातली पहिली 2 वर्ष तर त्यांचं फारसं काही बरं नव्हतं. पण 2014 नंतर त्यांनी त्याच्यातून त्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जे यश मिळालं त्यातून बराच बोध घेऊन मग नंतर विकासावर तो अजेंडा पुढे घेतला. पण तो खूप उशीर झाला होता. आणि त्यांच्या घरातला कलह, ओबीसीचं झालेलं कन्सॉलिडेशन, या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं की हा परिपाक आहे. पण हे मोदी यांचं यश मी याच्यात म्हणजे मोर दॅन 70% मोदी वेव्ह, मोदींच्या बद्दलचं एक आकर्षण, टॉवरिंग पर्सनॅलिटी आणि मोदी विरुद्ध अखिलेश, भाजपाची प्रत्येक राज्यांमधली जी रणनीती राहिली की स्थानिक नेतृत्व विरुद्ध मोदी, हे जे हा जो संघर्ष तयार होतो त्याच्यात ऑब्व्हियसली मोदी फार वरचढ. राजेश चौधरींच्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न उत्तर प्रदेशच्या संदर्भातला अनुरागजींच्या करता. अनुरागजी, 2 घोषणा या उत्तर प्रदेशात गेल्या 10 दिवसांमध्ये जास्त चर्चेला गेल्या. एक 2 तरुण यांचं म्हणजे राहुल गांधी आणि अखिलेशनी जी घोषणा केली होती की काम बोलता है, आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी त्याला उत्तर देताना असं म्हटलं होतं की कारनामा सब कुछ बोलेगा.
तर काय वाटतं म्हणजे हे इतकं म्हणजे काम बोलता है खरं तर एवढी चांगली कॅचलाईन होती पण ती प्रभावी ठरलीच नाही कुठे. देखिए, जो अखिलेश ने और राहुल गांधी ने जो नारा दिया था काम बोलता था, लेकिन वो क्या मिडिल क्लास का काम था. मेट्रो चला दी, हाईवे बना दिया, ये जो थे, लेकिन वो मेट्रो दौड़ी भी नहीं. मेट्रो दौड़ी भी नहीं, हाईवे भी जो था उसमें हवाई जहाज भी चलता था, लेकिन आप आगे देखेंगे तो 20 या 30 किलोमीटर बाद एकदम रोड खराब हो जाती थी. तो उन्होंने ज्यादातर जो अखिलेश ने जो एड्रेस किए अपनी चीजें, वो बीजेपी की ही कॉन्स्टिट्यूएंसी थी जो मिडिल क्लास थी, जो कि ऑलरेडी बीजेपी के साथ में था. तो उसमें उनको सफलता नहीं मिली. और जो उनके कारनामे घर में ही टूट फूट हो गई थी. शिवपाल और मुलायम सिंह एकदम अलग हो गए. तो ऐसे में जो अपराधीकरण था, और दूसरा आप देखिए कि नरेंद्र मोदी ने जो सब अपनी रैलियों में जो भाषण देते थे, तो वो टारगेट करके देते थे कि जो यादव सिंह था जिसने कि नोएडा में बहुत सारे पैसे खाए थे, उसका उन्होंने नाम लिया. जबकि और जब लोग बाग कहते थे कि जो मोदी की भाषण जो होते हैं वो बहुत डायरेक्ट हिट कर रहे थे, और जो भ्रष्टाचार के या एक एक छोटी छोटी जगह पे भी उनको मालूम था कि कहाँ पर किस आदमी ने कौन सी रोड है खराब है कैसे क्या है. तो उनके कारनामे उन्होंने ज्यादा बताए. और जो ये काम जो था वो मिडिल क्लास को उन्होंने एड्रेस ही सारा जो था नारा, क्योंकि दोनों उनको नारे चुनने थे, काम बोलता है या यूपी को ये साथ पसंद है. तो यूपी को ये साथ पसंद है वो भी नाकाम हो गया, और काम बोलता है वो भी नाकाम. याच अनुषंगाने आणखीन काही मुद्द्यांच्याकडे जायचं आहे. आणि प्रामुख्यानं पंजाबमध्ये आपला मिळालेलं यश आणि गोव्यामध्ये मिळतंय म्हणताना न मिळालेलं यश आपचं, याही संदर्भातनं आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा मुख्यमंत्री कोण.